साम टीव्ही, ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स, टीव्ही पत्रकारितेतील संतुलित आणि निष्पक्षपाती अग्रेसर चॅनल, मनाचा ठाव घेणारे अनेक सेगमेंट्स, अनेक वार्ता प्रकार, अनुभवा नव्या जगाची नवी स्पंदने साम सोबत. भेट द्या samtv.com या वेबसाईटला. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. महाराष्ट्रापासून जम्मू काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार खळबळजनक माहिती समोर आली आहे. ती काय आहे हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6Gच्या बाबत एक नवीन घोषणा केली आहे. त्याविषयी देखील आपण ऐकणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण देणारी घटना घडलीय. ती म्हणजे संभाजी ब्रिगेडनं शिवसेनेला आपला पाठिंबा दिलाय. या घडामोडीविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला कोरोनाच्या एका संशोधनपर बातमीनं. कोरोनानंतर सगळ्यात जास्त कशावर जर का परिणाम झाला असेल तर ती आहे रुग्णांची इम्युनिटी. आता इम्युनिटी बाबत एक नवीन अपडेट पुढे आली आहे. नॉयडाच्या JP हॉस्पिटलमध्ये रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिन डिपार्टमेंटचे डॉक्टर ज्ञानेंद्र अग्रवाल यांच्या मते कोरोना संक्रमण लोकांच्या शरीराला पोखरून काढतंय. मात्र एकदा या संक्रमणातून बरं झाल्यानंतर शरीरामध्ये व्हायरसशी लढणारी नॉर्मल इम्युनिटी तयार होत असते. हायब्रिड इम्युनिटी बाबत बोलायचं झालं तर हायब्रिड इम्युनिटी प्राप्त झाल्यावर संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याची शक्यता फार कमी असते. मात्र संक्रमणातून झालेल्या इम्युनिटीनं व्हायरसपासून सुरक्षा होत असली तरीही व्हॅक्सिन घेणं कोविड-19 साठी इम्युनिटी विकसित करण्याचा सगळ्यात सुरक्षित उपाय मानला जातो. कोविड-19 व्हॅक्सिन कोविड सारख्या गंभीर आजारांपासून रुग्णांची सुरक्षा करण्यास सक्षम आहे. सायन्स इम्युनॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार या व्हॅक्सिनमुळे कोविड रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढलीये. मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं निदर्शनास आलंय. हायब्रिड इम्युनिटीमुळे तुर्तास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र संक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोविड व्हॅक्सिन डोस महत्वाचा ठरतो. कोविड महामारीमध्ये कोविड व्हायरसचे वेगवेगळे व्हेरियंट्स पुढे येत गेलेत. जरी व्हॅक्सिनेशनचा फायदा जास्त काळासाठी लोकांना होत नसला तरी व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोविड व्हॅक्सिन महत्वाची ठरतेय. व्हॅक्सिनचे डोस कोविड व्हायरस नष्ट होतपर्यंत घेणं हाच एकमेव उपाय ठरतोय. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आहेत. आपण याविषयी आता अधिक जाणून घेऊयात. महाराष्ट्रापासून जम्मू काश्मीर पर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता 3.9 रिक्टर स्केल आणि काश्मीरमध्ये 3.4 रिक्टर स्केल होती. जम्मू काश्मीरमध्ये पहाटे 3:28 सुमारास हे धक्के जाणवले आहेत. कटरापासून 62 किलोमीटर अंतरावर ईशान्य उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची ही माहिती सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिली आहे. भारतासह अफगाणिस्तानातील काबूलमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगण्यात येतंय. कोल्हापूरपासून पूर्वेला 171 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रात 3.9 तीव्रतेचे भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या 10 किलोमीटर खाली होता, तर काश्मीरमध्ये जाणवलेला भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली 5 किलोमीटर पर्यंत होता. अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये मध्यरात्री 2:55 सुमारास जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी रिक्टर स्केल होती. इथल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली 80 किलोमीटर खोलीवर होता. सध्या या सर्व ठिकाणी जाणवलेल्या भूकंपांमुळे समोर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत अधिकचे अपडेट्स येणं बाकी आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 3 दिवसात 10 वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेत. जम्मू काश्मीरमध्ये तासाभरात 2दा पृथ्वी हादरलीये. काश्मीरच्या खोऱ्यात पहिला भूकंप झालाय. त्याची तीव्रता 3.2 रिक्टर स्केल इतकी होती. दुसरा भूकंप रात्री 4.1 रिक्टर स्केलचा होता. 5G नंतर आता देशात 6G सुरू होण्याची हालचाल सुरू झालीय. त्याविषयी सांगणारी ही पुढील बातमी आपण ऐकणार आहोत. 5G नंतर आता देशात 6G सुरू होण्याची हालचाल सुरू झालीय. देशात 5G सेवा सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6G संदर्भात मोठी घोषणा केली आहे. PM मोदी म्हणाले, सरकार या दशकाच्या अखेरीस 6G लॉन्च करण्याची तयारी करतंय. स्मार्ट इंडिया हॅकथॉनच्या ग्रँड फिनालेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. PM मोदी पुढे म्हणाले की शेती आणि आरोग्य क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तरुण नवीन उपायांवर काम करू शकतात. आम्ही या दशकाच्या अखेरीस 6G लॉन्च करण्याची तयारी करत आहोत. सरकार गेमिंग आणि मनोरंजनामध्ये भारतीय उपायांना प्रोत्साहन देतेय. सरकार ज्या पद्धतीनं गुंतवणूक करतेय त्याचा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा, असं आवाहन मोदींनी केलंय. रोज नवनवीन क्षेत्र आणि आव्हानं नाविन्यपूर्ण उपायांद्वारे शोधली जात आहेत. मोदींनी नवसंशोधकांना शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यास सांगितलंय. तरुण नवोदितांना प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर आणि 5G लॉन्च, गेमिंग इकोसिस्टमला चालना देण्यासारखा उपक्रमांचा पूर्ण लाभ घेण्यासही सांगितलंय. भारत यावर्षी ऑक्टोबरपर्यंत 5G तंत्रज्ञानाचा रोल आउट पाहण्यास तयार आहे, असंही मोदी म्हणाले. याआधी पत्रकार परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की यावर्षी ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू होईल अशी शक्यता आहे. उद्योगानं 5G पायाभूत सुविधांसाठी काम सुरू केलंय आणि 2 ते 3 वर्षात ते देशाच्या प्रत्येक भागात पोहोचले आहेत. आम्ही या उद्योगांना 5G शुल्क परवडणारं आणि प्रवेशयोग्य ठेवण्याची विनंती केली आहे. आमची मोबाईल सेवा शुल्क जगात सर्वात कमी आहे. भारतीयांना जागतिक दर्जाची 5G सेवेची सुविधा मिळणार आहे. 5G जलद गतीनं सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्या अतिशय चांगल्या आणि पद्धतशीरपणे सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलंय. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. काँग्रेस पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरमधले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सदस्यत्वाचा आणि आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलाय. काँग्रेसमध्ये पडझड चालू असताना आझाद यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला आता मोठा धक्का बसलाय. आझाद बाहेर पडून आपला पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्यांच्या समर्थनार्थ काश्मीरमधील आणखी 5 काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. GM सरूरी, हाजी अब्दुल रशीद, मोहम्मद अमीन भट, गिलजार अहमद वानी आणि चौधरी मोहम्मद अक्रम अशी या 5 नेत्यांची नावं आहेत. आझाद हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती, पण त्यांनी स्पष्ट केलंय की मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाहीये. देशाचे सरन्यायाधीश NV रमणा आता निवृत्त झाले आहेत. NV रमणा हे निवृत्त होत असताना सुनावणी दरम्यान पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग पार पडलंय. फ्री बी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश प्रक्षेपित करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार 20 केसेसचं लाईव्ह स्ट्रीमिंग पार पडलंय. सरन्यायाधीश NV रमणा यांच्या कार्यकाळाचा हा शेवटचा दिवस होता आणि तो अशा प्रकारे सेलिब्रेट करण्यात आलाय. रमणा हे निवृत्त होताना त्यांनी त्यांच्या नावे एक मोठा रेकॉर्ड केलाय. तो म्हणजे न्यायपालिकेत आतापर्यंत सर्वात जास्त न्यायाधीशांची नेमणूक करणाऱ्या सरन्यायाधीशांच्या यादीत रमणा पहिल्या क्रमांकावर आहेत. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर दिवाळखोरीनंतर आता आणखी एक संकट ओढवलंय. अंबानी यांनी स्विस बँकेत ठेवलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर
त्यांनी 420 कोटींचा कर चुकवल्याचा आरोप आहे. याबद्दल आयकर विभागानं त्यांना नोटीस पाठवली आहे. तसंच 31 ऑगस्ट पर्यंत उत्तरही मागवलंय. अनिल अंबानी यांनी 814 कोटी रुपयांची मालमत्ता लपवल्याचा आरोप आहे. 2 परदेशी बँकांमध्ये त्यांनी हे पैसे ठेवले असून या रकमेवरचा 420 कोटींचा कर चुकवला असल्याचा आरोप इन्कम टॅक्स विभागानं केलाय. ही रक्कम काळा पैसा असल्याचंही आयकर विभागानं म्हटलंय. अंबानी यांचे बहामाज इथल्या इकाई डायमंड ट्रस्ट आणि एका व्यापारी संघटनेशी संबंध आहेत. आशिया कपचा थरार 27 ऑगस्ट पासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू होतोय. आशिया कपवर श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणीचा परिणाम झालाय. आशिया कपवर बहिष्कार घालण्यात भारत आणि पाकिस्तान आघाडीवर आहे. या 2 देशांमध्येच राजकीय संबंध हे सातत्यानं विकोपाला जातात. मात्र भारतानं श्रीलंकेतील आशिया कपवर बहिष्कार घातला तो वेगळ्या कारणानं. आशिया कपची सुरुवात संयुक्त अरब अमिरातमधून 1984 साली झाली होती. पहिला आशिया कप सुरळीत पार पडला. मात्र 1986च्या दुसऱ्या आशिया कपवर भारतानं बहिष्कार घातला. हा कप श्रीलंकेत आयोजित केला होता. मात्र त्याच्या आदल्याच वर्षी श्रीलंकेत झालेल्या वादग्रस्त मालिकेमुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट संबंध बिघडले होते. त्यामुळेच भारतानं दुसऱ्या आशियाई कपवर बहिष्कार घातला होता. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेनं हा मोठा निर्णय घेतलाय. लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना हे एकत्र येणं गरजेचं असल्याचं संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख प्रवक्त्यांनी म्हटलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी परखडपणे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज आमच्या या नवीन म्हणजे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती म्हणून मी नवीन म्हटलं, नाहीतर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची काय ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये. तर या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय आणि तुमचं अभिनंदन करतोय. याचं कारण आपण जे म्हणालात की केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं, मारून टाकणं, प्रादेशिक पक्ष, इतर पक्ष संपवून टाकणं, यालाच लोकशाही मानणारे काही लोक हे आता बेताल बोलायला आणि वागायला लागलेले आहेत. आणि येत्या काही काळामध्येच मी अनेकदा म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आमचा लढा सुरू आहे, न्यायदेवतेवरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, पण हा जो काही निकाल लागणार आहे, निर्णय होणार आहे, तो केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा असेल असं नाही, तर या देशामध्ये यापुढे लोकशाही राहील का बेबंदशाही राहील हे ठरवणारा तो ऐतिहासिक निकाल असणार आहे. असं त्याच्याबद्दल मी आज जास्त बोलत नाही. पण आपण जो विचार करून सोबत आलेला आहात, गेले 1-2 महिने अनेक जण जे आपल्या विचाराचे आहेत पण आणि काही हे शिवसेनेच्या विचाराशी जवळपास सुद्धा येणारे नाहीत, अशी काही लोक ही स्वतःहून येऊन मला सांगतात की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे, प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. मी स्वागत एवढ्यासाठीच केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ सगळेच, कारण आपलं रक्त एक आहे. मग आपण एकत्र आल्यानंतर जो एक इतिहास आजपर्यंत आहे तो म्हणजे आपल्याला मराठी माणसाला म्हणा, मग तो मराठ्यांचा इतिहास म्हटल्यानंतर मराठ्यांना म्हणा, लोहीचा शाप हा गाडत आलेला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडूया की या दुहीच्या शापालाच गाडून टाकू. औरंगजेबानं सांगितलं होतं की मराठ्यांना जगाच्या पाठीवर काही तोड नाही, पण या भूमीत दुहीची बीज खडकावर जरी पेरली तरी ती रुजतातच किंवा फोफावतात की, आणि तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपल्या शत्रूलाही कळलं होतं. आमची जी काही भूमिका रोखठोक आहे म्हणून आम्ही एकत्र आलोय, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. तर श्रोत्यांनो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.